तर आपल्यासोबत आज आहेत कळंबीचे अधिक पैलवान आणि त्यांचा शंभू आज जायगाव मैदानात आलेला आहे आणि आपण त्याच्याच खास मुलाखत घेणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल, शंभूची सुरुवात तुम्ही कुठून केलेली आणि कशी केलेली? शंभू माझा मावस भाऊ अमित बाटळे वाघोली आणि मी स्वतः अधिक पैलवान. आम्ही दोघांनी आदत असताना घेतलं. माळशिरस मधनं घेतला होता. शंभू कधी नावावर उपास आला मैदानामध्ये? नाही, नावारूपाला त्यांच्याकडेच होतं. आपण 4 लाख रुपये घेतले. त्यानंतर रुस्तम हिंद केसरी आदत मध्ये त्यानं ओपनला 2 नंबर केला. तिथून चालू झालं आपलं. आता जी लेटेस्ट मैदान झाली, विसापूरचं मैदान म्हणा येईल, त्यामध्ये सगळं कसं नियोजन केलेलं? आमची घरची गाडी आता चिमण्या जो 64 लाखाला घेतला, ती आमची घरचीच गाडी आम्ही पळवली. गाडी चांगली पळते. 3 मैदान पळाली. काशेगावचं हिंद केसरी आम्ही घरच्याच गाडी केली. त्यामुळे ती गाडी तिथं आम्ही आणली. काय तो आनंद होता विसापूरच्या मैदानामध्ये 1 नंबर पटकावल्यानंतर? नाही, ह्या वर्षातली या 2-3 वर्षात जेवढी मोठी मैदान आहेत इथं शंभू आपला राहणारच. काशेगावला 1 BHK पहिल्या वर्षी झालं, आपणच 1 नंबर केले. दुसऱ्या वर्षी हिंद केसरी किताब भेटला. ह्या महाराष्ट्रात नवीन काय असलं, नवीन म्हणजे वेगळं मैदान पडलं की तिथं आपली गाडी राहणारच. काय वैशिष्ट्य तेवढंच आहे. काय बाकींच्या बैलांमध्ये आणि शंभू मध्ये वेगळं पण आहे? नाही, वेगळं पण म्हण काय त्यात नाही विषय. बैल काय फक्त बैलाच्या जी दम म्हणतात का नाही, तो जरा वेगळा वाटतो मला. त्याला इरसाला लई बैल येड आहेत. शंभू नावावर उपास आला, ही ओळख मैदानावर सगळ्यांना कधी शंभू ओळखायला लागला की हा शंभू मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मानला जातो? बाळवणीला मैदान जे घेतलं पैलवानांनी, त्यावेळे रुस्तम हिंद केसरी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा मैदान झालं असतं. रुस्तम हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी ते वेगळं. त्यांनी वेगळा उपक्रम राबवला. तिथं थारचं पहिलं बक्षीस ठेवलं होतं. त्या मैदानाला आदत खून कडनं गट आणि सीमे काढणारा पहिला आदत खून आपला त्या टाइमिंगचा. आतापर्यंत किती गुलाल झाले असतील? त्याला काय नाही मला सांगता येणार नाही गुलाल, कारण तो रोजच. आज 7वं मैदान आहे सलग गुलाला, म्हणजे आज राहिला तर 6 मैदान सलग राहिले. गुलाल त्याचं गुलाल काय मला नाही सांगता येणार. गुलालासाठी असंख्य बैलगाडा मालक झटत असतात आणि तो गुलाल तुमच्या आधीपासूनच दावणीला आहे. काय सांगाल, तुमचा त्यांना काय सल्ला असेल, त्यांनी काय केलं पाहिजे आपल्या वासरामध्ये, बैलामध्ये? नाही, नियोजन हे चांगलं लागतं. महत्वाचं मित्रमंडळी जवळ पाहिजे. एकट्याचा खेळ नाही हो. आणि त्या मापाची वस्तू पण पाहिजे. त्याशिवाय गुलालाच माणूस शिवत नाही आणि इथलं कोण नेत नाही. इथं नशिबात असलं की ते होते. 2006 पासून मला नाही वाटत की आम्ही मोकळा असेल म्हणून. आज 6 बैल झाली आपली मोठी, पण कधी बिगर गुलालाच नाही. म्हणजे वर असणार 4 मैदान फेल जातील बाबा, त्याचं काय मूड नसला काय नसलं, पण बैल राहणार तर राहणार. आणि 2-4 बैल आहेत, त्यामुळे काय गुलालापासून काय वंचित राहायचा विषय येत नाही. आपल्या दावणीला कोण कोण आहे आत्ता शंभू आणि बावरे आहे. शाकीर पठाणकडे आत्ता नवीन घेतलेला तो चिमण्या आहे. 3 बैल आहेत आता. आणि वादळ आहे कडेगावला. किती अनुभव झाला तुमचा आता या क्षेत्रामध्ये? आता बघा की 22-1 वर्ष झालीच. अधिक पैलवान, तुम्ही आधी पैलवान की करायचा? थोडंफार आपलं खेळत होतो, त्यामुळे पैलवान ओळख झाली. वडील आपले पैलवान होते, त्यामुळे ते हळूहळू बंद आपले 2 नंबरचे ते पैलवान होते तालमीला. त्यामुळे ती बोलत सगळी पैलवान पैलवान. काय सांगाल या नादाबद्दल? कारण की हा नाद वाढतच चाललाय आणि आता बंदी उठल्यापासून तर हा नाद दुपटीने वाढलाय. नाद चांगला आहे, त्याला काय वाईट म्हणायचं नाही, पण बुद्धीनं खेळ तर नाद, नाहीतर मग नाही. आता जे नियम आहेत त्या नियमामध्ये काय वाटतंय हे बंद झालं पाहिजे, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने मैदान होईल? नाही, आता जी कमिटीनं जे काढल्या जातात, थोडी कमिटी थांबले, पण कमिटीनं जे नियम काढले आणि ह्या क्षेत्राला कमिटी बसल्यामुळं तर वळण चांगलं लागलं आणि नियम आहेत म्हणून तर हे क्षेत्र टिकले. जेव्हा सुरुवात तुम्ही केलेली शंभू पासून
शंभूचं आठवणीतलं मैदान कुठलं तुमच्या? शंभूचं आठवणीतलं मैदान माझ्या 1 BHK काशेगाव. कारण त्या मैदानात मला आधी 2 दिवस पायरा नव्हता. महत्वाचं म्हणजे आमचे मावस भाऊ आमच्या आम्ही सेट मी वैतुगून गेलो होतो आम्ही पायऱ्याला, पण आम्हाला कोणी बैल नव्हता दिला. सचिन चव्हाणचं आमच्यावर तसं थोडंफार काहीतरी असेल आमचं जुनं, म्हणून त्यांनी आम्हाला बैल आदल्या रात्री दिला. आणि दुसऱ्या दिवशी असं नाही वाटलं की आम्ही 1 नंबर करन, आणि अचानक 1 नंबर पुढे पुकारल्यानंतर जरा वेगळाच आनंद. आणि आयुष्यातलं सगळ्यात जबरदस्त मैदान असेल तर ती म्हणजे नशिबातली पायरा गोष्ट नसून फायनल करणं. 2 दिवसात पायरा होऊन एवढं सक्सेस होत नाही, म्हणजे शेवटी नशीबच म्हणायचं. बरोबर, नशिबाचा हा खेळ असतो आणि या क्षेत्रामध्ये बैलासोबतच नशीब असणं खूप महत्वाचं आहे. तेवढं बरोबर आहे, नशिबाशिवाय काय नाही. आणि बैल मग आहेतच की, आज 2-2 वर्ष गुलाल नाहीत, त्यांनी काय करायचं. शेवट स्टार बी पाहिजेत आणि त्या वस्तूचं आणि त्या माणसांचं यमक जुळलं तरच होणार, नाहीतर मग त्यात काय मजा. या मुलाखतीच्या शेवटला तुमचे मोलाचे 2 शब्द जे आता या क्षेत्रात उतरले त्यांच्यासाठी मोलाचे 2 शब्द तुमच्या अनुभवातून काय असतील? संयम पाळला पाहिजे आणि जास्त यश मिळालं म्हणून काय त्यांनी हे करायचं नाही. एवढंच त्यासनी सल्ला की शांत राहून खेळेल, जेवढा शांत राहून खेळेल तेवढा 100% देव त्याला यश देणार. आणि संयम असेल तरच होणार, एवढंच सांगणार नवीन मुलांना, एवढंच सांग. चालेल. आणि आज गट पास झालाय जायगाव मैदानात, आता सेमीफायनलची कशी तयार असणार आहे? कोणत्या गटात गाडी पळाली? 21 मध्ये गाडी पळाली 6 नंबर तासानं, कडनं शंभू पळाला. कुणावर नियोजन होतं आजचं? विठ्ठल नानाचा तेजा. आज गट पास झाला, आता सेमीफायनलची तयारी चालू झाली असेल आणि सेमीफायनल साठी आता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.